एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. अत्ती तू? अरे बेबी तू, मुड़की बेबी. अरे ऐसे क्या भूत बन के खड़े हैं आप लोग? हाँ आम्ही भूत पाहिल्यासारखे उभे आहोत. आम्ही भूत बनून तुझ्याकडे पाहत नाही. पुतळ्यासारखे काय उभे आहेत माझ्यासमोर असं म्हणायचंय मला. समजलं? हिंदी हिंदी. आता मला आत तरी यायला सांगाल की नाही? काय काय पाणी बिणी विचाराल की नाही मला? सामान आणाल का माझं? मोडक्यात मीच सामान आणायला जाऊ का? नाही अगं बेबी मी आणतो. सगळं सांगायला लागतं. आणतो. आता अचानक कशी काय आली का तू? वाटलं म्हणून आले. काय ग? आणि तुला काय सांगितलं होतं मी? सारखं सारखं माहेरी यायचं नाही म्हणून. सासरी रमत नाहीत मुली अशानं. मग अर्थात तुझा म्हणा आता काही प्रश्नच नाही आहे सासरी रमायचा. ठीक आहे, अमेरिका बिमेरिका. हो आत्या, अगं आत्ताच आलीस ना तू. बोलू आपण अमेरिकेबद्दल निवांत. हा मला सांग, तू काय केलेस हाताला? कुठे पडलीस? कसलं काय ग, मी गच्चीवर कपडे वाळत घालायला गेले होते. नेमका आमच्या साबुदाणा चिकोड्या घालून ठेवल्या होत्या. त्याच्यावर पाय पडला, घसरले आणि पडले आणि हे झालं. शाबास. तरी यांना सांगत होते नको, आता मी किलो किलो निघालत असते, हे संपत असतात. माझ्यासाठी नाही आणल्यास ना चिकोड्या? हा वा, असं कसं होईल? असं कसं होईल? माझी गप्पुगती आणल्यात ना मी. माझा हात मोडला ना तरी मोहल्ल्यातल्या सगळ्या बायकांना बसवलं होतं मी चिकोड्या घालायला आणि घेऊन आले. एक डबा जमाई बापूंसाठी पण आणलाय. चाल घेऊन जा सासरी. ते अमेरिकेबद्दल काही बोलले नाहीस ते? अगं नाही, असा परस्पर कसा काय निर्णय घेतलात तुम्ही? गप्पू ग, मला तरी तू सांग. बेबी 3च डाग आहेत ना? 3-4 थे. हो हे काय चिकोड्या आहेत. एवढ्या? जमाई बापू के लिए लेके आई हूँ. अच्छा अच्छा अच्छा. तो पप्पा, आत्याला पण कळलंय अमेरिकेचा? मी कॉफी करून आणतो. तू कॉफी घेशील ना? हाँ बिल्कुल बिल्कुल. नमकीन भी लाना साथ में. लाता हूँ बाबा, लाता हूँ. तू फ्रेश हो, मी आले. पप्पांना जरा मदत करते. ठीक है. पप्पा सध्या लिसन, मॅच पेक्षा ना घरातली टेन्शन जास्त महत्वाची आहेत. नाही पण तुम्हाला कशाला काय वाटणार आहे? तुम्हाला आहे ना काहीच वाटणार नाही कधीच. भोगते ती ना बिचारी राधा. राधाचं काय? राधाचं ना काहीतरी मेजर बी नसलंय. म्हणजे ना ती एकदम कसनुशी झाली हो बिचारी. तिला ना मनातून घनाबरोबर अमेरिकेला जायचं नाहीये. हा, आणि तिला घना जातोय म्हटल्यावर जावं लागतंय. परवा इथे आली आणि मला म्हणाली, सुप्रिया काकू आपण चला ना सगळे एकत्र हॉलमध्ये गाद्या घालून झोपू. मग म्हणाली नाही नको, राहू दे, मला आता तसंही एकटीने राहायची सवय केली पाहिजे. एकटी कसं काय? घना आहे ना अमेरिकेत. घना आहे हो, पण आपण सगळे नाही आहोत ना. आपलं काय? असं कसं? लहानपणापासून ती बिचारी एकटीच वाढली. आता जरा रमली आपल्या घरात येऊन 4 माणसांमध्ये. आता तिला आपल्या सगळ्यांना सोडून जाणं जड जातंय. पण डोंट वरी, आपण काहीतरी मार्ग शोधूच. अय्या हो, खरंच निघेल याच्यावर काहीतरी मार्ग? हो, म्हणजे निघणारच. तुम्ही जर हा कार्यक्रम हाती घेतलात ना तर तुम्ही तडीला न्याल. राधाची अवस्था बघवत नाही हो मला. तुम्ही करा ना तिच्यासाठी काहीतरी. आता ना काहीतरी केलंच पाहिजे. नाही येऊ दे घनाला. मी काय म्हणतो की तू ना म्हणजे कसं राधाला असं मस्त मूड येण्यासाठी म्हणजे असं मस्त काहीतरी खायला कर ना छान. काय आणू? कोथिंबिरीच्या वड्या आणि 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 हे मस्तपैकी असा गरम आल्याचा चहा आमच्यासाठी. सांगा ना सरळ, स्वतःला खायचे आहेत म्हणून. जा ना, मार ना. बरं वाटतंय ना आता? हो, आता बरंच बरं वाटतंय. माझी उल्काने एवढी सेवा केली आहे ना माझ्या आजारपणामध्ये, मला आता त्यामुळे परत एकदा आजारी पडावंसं वाटायला लागलंय. तुझी बायको नव्हती ना, उल्काला केवढी काळजी वाटली रे. पळत पळत गेली तुला भेटायला. हो खरंय. काय आणि म्हणजे असं उल्का आणि कोणाची सेवा बिवा करते म्हणजे माझा तर विश्वासच बसला नाही.
अगदी असं रागावून दमदाटीने औषधं वगैरे घ्यायला लावायची मला. बरं का, असं एखाद्या गृहिणीसारखं सगळं तिने केलं माझं व्यवस्थित छान. कसं आहे म्हणजे लग्न झालं तेव्हा सुरुवातीच्या काळात करायची बरं का ती हौसेने सगळं. पण मग नंतर काय झालं की या सगळ्यामध्ये फार वेळ जातो असं तिला वाटायला लागलं. कोणीतरी बाई ठेवू म्हणाली जेवणासाठी. अर्थात तिचं बरोबर होतं, तिला रिसर्च करायचा होता, त्यासाठी तिला वेळ हवा होता. नाही पण काही म्हणा, ती नसती ना आज माझं काही खरं नव्हतं. तुम्हाला तर माहितीये मी काय प्रकारचा माणूस आहे. अहो जरा डोकं दुखायला लागलं माझं तर मला वाटतं मला ब्रेन ट्युमर झालाय का काय. मीच बोलतोय सगळं, तुम्ही काहीच बोलत नाही यात. बरेच दिवस मनात होतं तुझ्याशी बोलावं, पण कसं बोलावं तेच कळत नव्हतं रे. असं काय बोलताय माई, बोला ना. तुम्ही दोघं वेगळे झाला, तू नवीन संसार थाटलास. उल्काला तेव्हा अशी गरज वाटली नाही, पण आता वाटतंय ती एकटी पडली, तिनंही नवीन संसार थाटावा. नाही म्हणजे हे बघा, एका अर्थी बरोबर आहे तसं तुमचं म्हणणं. म्हणूनच म्हणते तूच बघ काय तो विचार कर. विचार कर म्हणजे मी काय विचार करू शकणार नाही. आता मी जाऊन तिच्यासाठी स्थळ वगैरे शोधावं असं म्हणायचं नाहीये ना तुम्हाला. हो, मला तेच म्हणायचंय. काहीतरीच काय, असं कसं शक्य आहे. उलट तुलाच ते शक्य आहे रे. तूच तिला चांगलं ओळखतोस, तूच तिच्यासाठी योग्य स्थळ निवडशील. नाही तसं नाहीये माहितीये काय. बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी आजपर्यंत मी कुणासमोर बोललो नाहीये. मला माहिती आहे तुमच्या सकट सगळ्यांना असं वाटतंय की घटस्फोटाचा निर्णय हा उल्काचा असणार, पण नाही, घटस्फोट घेणं हा प्रामुख्याने माझा निर्णय होता. और नाही, माझ्यासमोर पर्यायच उरला नाही हो दुसरा काही. म्हणजे उल्का काही जुळवून घ्यायलाच तयार नव्हती त्यावेळी बघा ती अतिशय इम्पल्सिव्ह झालेली होती. आपलं म्हणणं खरं करायला कुठल्याही टोकाला जायची. आणि माई एक सांगू का मी तुम्हाला, म्हणजे संसारामध्ये सतत आणि कायम एखाद्या माणसाला पडतं घ्यायला नाही आवडत, जरी समोरच्याचं कितीही बरोबर असलं तरी. मग तेढ वाढत जाते, तशी ती आमच्यामध्ये वाढत गेली. नाही, आता असं समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक वेळ कदाचित शोधेलही मी तिच्याकरता कोणीतरी, पण तिला कसं जमणार आहे आता त्याच्याबरोबर जुळवून घ्यायला. पण आता काळ बदललाय विनोद, आणि उल्का सुद्धा खूप बदलली. हो म्हणजे तसं थोडं खरं आहे तुमचं म्हणणं. म्हणजे आजारपणात माझी सेवा करणारी उल्का खरंच खूप वेगळी होती. म्हणून ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते. म्हणजे काय तुम्हाला खरंच असं म्हणायचंय की म्हणजे मी उल्कासाठी नवरा शोधायचा. पप्पा आत्या खाली इकडे, तिला का बोलून घेतो तुम्ही? आई शपथ सांगतो, हे बघ आई शपथ सांगतो, मी काही तिला इथे बोलवलेलं नाही. ती इथे कशी आली मला माहित नाही. हो का? मग घनश्याम अमेरिकेला चाललाय हे कसं कळलं तिला? आकाशवाणी झाली होती, बातमीत छापून आलं होतं. ते मी सांगितलं. हा का? का म्हणजे काय, माझी बहीण आहे ती. तर तिला जर मी या गोष्टी सांगितल्या तर तुला काय एवढा संतापायला झालाय? तुला सांगतो हे या सगळ्या गोष्टींना मला एकट्याला नाही घेता येत. आय वॉन्टेड टू शेअर इट विथ हर. सो आय इन्फॉर्म्ड हर, आय टोल्ड हर. पप्पा आधीच ना आज दिवस माझा खूप वाईट सुरू झालाय, चिडचिड होते. तर तुम्ही ना प्रश्न वाढवून ठेवा, आणि कॉफीच्या ऐवजी चहा करायला घेतलाय तुम्ही आता. माझ्या येण्याबद्दल माझ्या भावाला झापू नकोस. आत्ती तुझ्या येण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही का मला? पण अगं आमचं अजून अमेरिकेचं कशातच काही नाही, पण पप्पांचं ना घाईच सगळ्याची त्यांना. पण मनात तर आहे ना, आणि जोपर्यंत मनातून हा विचार जात नाही तोपर्यंत मी काय इथून हलणार नाही. काय हा, चल जमाई बापून इथेच बोलवून घे. काय ते इथेच बोलून टाकूया ना, सोक्ष मोक्ष लावून टाकूया. काय म्हणता दादा? हो आधी चहा घेऊ. म्हणजे काय, कॉफीच्या ऐवजी चुकून चहाची पावडर घातली मी. चालेल रे, तर चहा घेऊ आणि मग लावूया सोक्ष मोक्ष. मला चहा नकोय. ए असं काय करतेस ग? एक दिवस चुकून त्याने चहा बनवला, घे ना, त्यात केवढा हट्टीपणा करायचं ग? मला वाटलं सासरी जाऊन बदलली असेल ही, लेकिन अभी तक तेवर नाही बदले तुम्हारे. बघा पप्पा, मी बदललेलं नाही, मी तशीच आहे अजून. नाही ग, नाही खूप ऍडजस्ट करते ग, खूप ऍडजस्ट मी नाही करत ऍडजस्ट. करतेस ग तू, ऍडजस्ट करतेस, ही करते ऍडजस्ट. बरं बाबा, पण हे आता मला जमाई बापूंकडूनच कळेल. राधा जा, जमाई बापूंना फोन कर बघू, त्यांना इथेच बोलवून घे. हा, आपण बोलून टाकू ना इथंच. काय
तो नाहीये इकडे, हैदराबादला गेलाय. तो आला की बोल त्याच्याशी. हा पण आत्या मला नाही वाटत तो तुझं ऐकेल. अरे वा, ऐसा कसं हा बघू ना कसं ऐकत नाही माझं ते. काय बोलो बोलो. ओके घरा चहा घाल. तू घर आलं. चल जाते मी. बाय. मला नाही जावं असं वाटत आहे. तू माझा निर्णय झालाय. कसला रे? तुझ्या बाबांकडे तुझा हात कधी मागायचा याचा. हे बघ, मला शनिवारी सुट्टी आहे. हा शनिवार मारुतीचा वार म्हणजे माझा लकी डे. बेस्ट मुहूर्त आहे. बास मी शनिवारी येणार. खरंच? हो खरंच? खरंच खरंच प्रभात. प्रभात खरंच? हो खरंच येणार आहेस? हो हो म्हणजे मी असं प्लॅनिंग केलंय की मी 25 बैठका जास्त मारेन आणि मी 50 पुशअप्स काढून येईन. इतकाही जास्त व्यायाम करू नकोस की बाबा समोर आले की हातपाय गळून जातील तुझे. ऐकू, यावेळेस मी हातपाय नाही घालणार. मी सरळ जाऊन भेटणार आणि म्हणणार, हो काका हे बघा. तू काका म्हणणार आहेस माझ्या बाबांना? का काका का नको म्हणू. मी काकाच म्हणतो ना. नाही मग फिर आमच्या घरभर काका मला वाचवा, काका मला वाचवा असं करत. काय प्रभात, तू मला मागणी घालायला येणार आहेस ना? लायब्ररीचं पुस्तक परत द्यायला येतोयस का? ठीक आहे ठीक आहे. मग मी म्हणेन की हे काका सॉरी बाबा, कसं आहे ना, माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे आणि तुमच्या मुलीचा माझ्यावर प्रेम आहे आणि आमचं 2 वर्ष गेले अफेअर चालू आहे. एक मिनिट. हे असं सांगितलंस ना काय आमचे 2 वर्ष अफेअर चालू आहे तर आपली वाट लागेल, कळतंय का? हे तुला कळत नाहीये. त्यांनी जर मला असं विचारलं, काय किती ओळखतोस माझ्या मुलीला, काय उत्तर देऊ? तर तू असं उत्तर दे की 2 वर्षांपासून आमची मैत्री आहे. हो असं सांगायचं. ओके. आणि समजा त्यांनी तुला असं विचारलं की खरंच तुझं आमच्या मुलीवर किती प्रेम आहे का नाही बाबा, काय पुरावा आहे, तर तू काय सांगशील मग? असं पण विचारतात? जस्ट थॉट रे, मला तरी कुठं माहितीये नीट. हे बघ, मला ते नाही माहिती. मला एवढंच माहिती आहे की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. काय झालं? काही नाही. मला परत एकदा खात्री पटली की माझा चॉईस करेक्ट आहे. आता मला कसलीच चिंता नाहीये. माझी खात्री आहे तू बाबांना नक्की कन्व्हिन्स करशील. मी नक्की कन्व्हिन्स करीन. हे बघ, मी शनिवारी येतो आणि असा हात मागतो ना की परत आयुष्यात कोणी तुझा हातच मागणार नाही. प्रभात, म्हणजे मी असं एकदम असं दिलो जान से हात मागतो. तू गाल नको ओढू यार. तू लाजतोयस? अरे लाजतोयस तू? लाजतोयस हो मी लाजत नाही. तू जा ना यार. लाजतोयस तू बाय. मी शनिवारी नक्की कुठेतरी काहीतरी बिनसलेलं आहे, काहीतरी खतखत आहे घनश्याम आणि राधामध्ये. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.